हॅलो अण्णा ऐकून घ्या म्हणजे नाही एकदम नाही दिवाळी फाटची सगळी व्यवस्था झालेली आहे एकदम पोरांना डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं आहे म्हणा. नाही प्रॉब्लेम मी फोन यासाठी केला तुम्हाला की म्हटलं माझ्या पोराला यायचं होतं ह्या दिवाळी फाटमध्ये. हा तर हा प्रोग्राम आपण समजा 12:30-1 वाजता केला दुपारी तर चालेल का? नाही म्हणजे काय नाही अच्छा म्हणजे हा सकाळीच करणं गरजेचं असते का दिवाळी फाट? नाही दुपारी केला असता. नाही काय झालं पोराची म्हणजे हे कॉम्पिटिशन म्हणजे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता तिने त्याच्यामुळे काय झालं तो अभ्यास करत होता म्हणून झोपलाय तो आता. काय क्रिकेट नाही क्रिकेट नाही कॅन्डी क्रश. कॅन्डी क्रश मध्ये प्रथम आला मागच्या वर्षी जिल्ह्यातून तो. जिल्ह्यात म्हणजे कॅन्डी क्रश म्हणू नका ते टेम्पल रन म्हणू नका सर्वर एकदम त्याचा म्हणजे हातखंड आहे त्याच्यामध्ये. अण्णा सांगा ना मग करू ना. नाही हो त्यांना काय विचारतो मी सांगतो असं नाही चालत. नाही काय नाही फाटच कर का पाठच करावं लागतो. अरे यार इकडे या कोण केलं हे लिहिलं कोण यार इथं? हे दिवाळी फाट असं लिहित असतात का? फाट कसं लिहिलं बघा ना या पोराने. अरे पुण्याचे लोक आलेले आहेत इथं इंटरलोकचुअल लोक आहेत यार एवढे स्टँडर्ड बोलतात शुद्ध बोलतात. कोण लोक आहेत? इंटरलोकचुअल लोक आहेत बुद्धिमान. दिवाळी फाट असं लिहित असतात का? लक्षात घ्या पुढच्या असते दिवाळी फाट असं लिहायचं रे. चला आता कार्यक्रम चल उठा रे बरोबर चल चल दिवाळी फाटचा कार्यक्रम कर चल. तर आज या दिवाळी फाटच्या कार्यक्रमानिमित्त मी या ग्रामस्थ वासियांचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. तर आज या आपल्या चुरटवाडीमध्ये दिवाळी फाटचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर माझं म्हणणं तर आपण कोणाचा आकाश कंदील आहे कोणाचा आकाश कंदील आहे? पप्पा मी तुमचा मुलगा आहे. हा अण्णा हा दिवा तुम्हीच पेटवलाय. हे माझ्या कमी तेलाच्या दिवा इकडे काय हे काय घातले? कॉम्पिटिशन काय? डेकोरेशन. डेकोरेशन घराचं करत असतं स्वतःचं करत असतं का पागल? तुला किती वेळा सांगितलंय असं फालतू कपडे घालून फिरत जाऊ नको म्हणून. या असा कपड्यात फिरते ना सगळ्या गावाचे कुत्रे घाबरतात याला. पप्पा मला फटाके पाहिजेत. कुठं गालावर देऊ का पुठ्ठीवर देऊ? फटका नाही फटाके फटाके. मला सुतळी बॉम्ब द्या सुतळी बॉम्ब मी लावेल. सुतळी बॉम्ब? अरे नाक गोळी एवढं तोंड आहे तुझं सुतळी बॉम्ब? सुतळी बॉम्ब पाहिजे जरा सुतळी बॉम्ब. मी काय म्हणतो ना ह्याला सुतळी गुंडाळा फुटला तर फुटल. अरे पंच फुटत नाही त्याचे तो काय फुटणार आहे? पप्पा सुभाष तर आज या दिवाळी फाट निमित्त सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तर आज या ठिकाणी जे आम्ही बाहेरची माणसं बोलावलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या खास कवयित्री मँगोला बुगडे यांचा. नमस्कार नमस्कार, नमस्कार. या, या, या. नमस्कार. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार नमस्कार. एकदम सात्विक तुपातलं असं सगळं वातावरण निर्माण केलं तर आम्ही. या मॅडम बसा. थँक्यू तुमचं स्वागत आहे आमच्या या चुरटवाडीमध्ये. तर आज या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमचे दुसरे सुप्रसिद्ध गायक मान्य श्री सागर कारंडे गावकर यांचा. कारंडे गावकर सागर कारंडे ते आले सर ते. अरे हे काय आहे तुम्ही खालचं कुठं आहे ते? Oh yeah. ते राहिलं. ट्रेन पकडण्याच्या नादात राहिलं. असं ते अण्णा बसूनच गाणार आहेत ते. घ्या, घ्या.
यांचे फक्त क्लोजअप घ्या. असू द्या. तर सर याला मोठं नाव होण्यासाठी ह्या प्रोग्रामला काही इंटरनॅशनल लोक पण आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो ख्यातनाम गझल गायक उस्ताद भाऊतुल्ला खामोश. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. हा चला बसा. आता या नको, सकाळी सकाळी कुठे ऍसिडिटी वाढेल ना. किती दिवस एकच पंच मारणार आहे तुम्ही तू? हा? अरे बसा म्हणजे पेटीवर बसा. नको मोडल ती. तुम्ही म्हणजे पेटलेच आहेत का? अरे दिवाळी पहाटे ना चांगले चांगले पंचेस मारणार. अरे पेटीवर बसा म्हणजे पेटी वाजवायला बसा. अच्छा वाजवायची. हा वा, वा. हा शाबास, असं सांगा चला. ना. या इकडे. वा वा. उठा पाठ. हा फ्रेश राहा. दिवाळी पहाट आहे वाटलं पाहिजे. हा हे अरे काय करताय काय तुम्ही? हे अशी काय पेटी वाजवत आहे? वाजवायची ना. मी अशीच वाजवी. तुम्हाला नेमकं समजलं का? तुम्हाला इथे कशाला बोलवलंय? दिवाळी फाट पेटी अशी नाही. आजच्या दिवस अशी वाजवा. अशी त्यांना उठवा. शाबास शाबास. हा तर मी आमच्या उत्कृष्ट कवयित्री म्यांगोला ताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या दिवाळीच्या निमित्तानं आपली कविता आहे ते सादर करावी. कुठे चाल. अपमान आहे हा, अपमान. अरे पहाटला येतं सगळं करून देत नाही. अरे केवढ्या सकाळी बोलवलं, प्रॉब्लेम असतो. अरे आता पाठ मधल्यावर आहे असं प्रॉब्लेम असणारच आहे सर. आपण नंतर आपण येता काय बोलूया. लवकर? हा प्लीज थांबा. अपमान आहे हा. नाही, नाही, घ्या, घ्या. आपण असू मॅडम दे दिवाळीच्या दिवशी मॅडम मला अपमान काय. नाही, गरज आहे ती. सादर करू. ज्यांना येतात का त्याला आटपला असेल त्यांना बोलून घेतो ना. हा घ्या तुम्ही घ्या. कारण गावकर झाला असेल ते या पटकन हात धुवून घ्यायचा फक्त. या सर या घ्या बसा पटकन सर. चला वा वा घ्या पटकन बसून घ्या. सादर करते. आला पोळा आला पोळा आला पोळा. आला पोळा आला पोळा आला पोळा. सारं गाव झालं गोळा. आला पोळा आला पोळा आला पोळा. सारं गाव झालं गोळा आणि बैलही झाले गोळा. आला चुप पोळा. बसा. काय आला पोळा तू काय मध्ये बैलाचा आवाज काढतो रे? अरे सगळेच कसे डोक्यावर पडले. अरे अरे काय प्रोग्राम. मॅडम दिवाळी पाठ पोळा कुठून आणला तुम्ही? हो मी ती लिहिली होती सापडत नाही. एकच मिनिट. ही गटारीची सापडली ती घेऊ का? अरे मला गावातूनच नाही जिल्ह्यातून हाकलतील लोक. नाही, मी- गटारीची दिवाळीची कुठे तुमची कविता? मी इथेच लिहिली होती. कागद माझा नाही हा तर काय सादर करते. हा करा ना सादर करता. आता काय बँड बाजू. आली दिवाळी आली दिवाळी. वा वा वा, वा मॅडम. क्या बात है. आली दिवाळी आज नरक चतुर्दशी. आली दिवाळी काल धनत्रयोदशी. आली दिवाळी उद्या लक्ष्मी पूजन. आली दिवाळी परवा पाड. अरे काय तुम्ही कविता म्हणता का कॅलेंडर वाचता? आज उद्या परवा काय असं करता करता तुम्ही ख्रिसमस पर्यंत पोहोचा. आत्ताच
सुचलेली केली आहे सकाळी. कविता म्हणा ना, कविता मी म्हणा हो ना. मी ती घेते दादा, एकच मिनिट. हा ते चक्रानंतर खाव. फुटाल्यानंतर खा. हा चला. उत्स्फूर्त सुचलेली घेते. उत्स्फूर्त, चला. याची चाल वेगळी आहे सर. हो हा. वा वा वा. मी गेले बिल्डिंग मधून चाळीत राहायला. वा. सर ऐका. दर्द आहे सर. मी गेले बिल्डिंग मधून चाळीत राहायला. तिथे जाऊन पाहते तर काय, सगळ्याच मुली 0 फिगर. मी गेले बिल्डिंग मधून चाळीत राहायला. तिथे जाऊन पाहते तर काय, सगळ्याच मुली 0 फिगर. मी मात्र त्यांच्यात बदकासारखी. म्हणून मग धरली मॉर्निंग वॉकची कास. हळूहळू बघता बघता मला झाली मुले 5. हो सर, खरंच वास्तववादी आहे सर. हळूहळू बघता बघता मला झाली मुले 5. आणि मग शेजारचे म्हणू लागले, बदका बदका नाच रे, तुझी पिले 5 उठा. तर आता आपले इंटरनॅशनल कलाकार आज या ठिकाणी आमंत्रित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो, उत्कृष्ट गझल गायक मान्य श्री उस्ताद बावतुल्ला खान खामोश या ठिकाणी त्यांची एक सुंदर गझल सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर. सकाळचा जरा आवाज, सकाळचा आवाज. हा नाही, संध्याकाळचा लावला तरी चालेल. बॉम्ब लावते. अरे दादा, इनके हाथ से फटाका. असे अरे तोंडावर फोडू नको. नाही ते काय झालं, त्याच्या अंगणात कार्यक्रम आहे की नाही, म्हणून थोडासा बाळा गाण्याचा कार्यक्रम चालू आहे ना, थोडासा बाजूला सरक ना, थोडा बाजूला सरक. हा थोडा बाजूला. नंतर वाजव ना. नंतर वाजव. तुम्ही पेटी वाजवता, मी काय बोललो का? तसं नाही. बाळा ते इंटरनॅशनल कलाकार आहेत, त्यांना घाबरू नका. तुम्ही घ्या ना. थांबले. अरे त्याला सांग. डोळे बंद करून घ्या ना. तुम्ही घ्या ना. अरे डोळे पण करा. आवाज त्याला काय, त्याला वाजू द्या ना. आवाज असं काय. घ्या घ्या. दिवाळी आमची. ऐकून घ्या, खास गोष्ट सांगतो. त्याची मागच्या वर्षी पावसात भिजलेले फटाके आहेत, ते फुटत नाहीत. काय हरकत नाही. नाही तुम्ही तुमचं गाणं कम्प्लीट करा. वेळ आहे ते फुटायला. तुम्ही गाणं कम्प्लीट करा. अरे मला आयुष्यातून उठवला फार का. नाही घ्या तुम्ही घ्या. नाही तसं नाही. अरे फोडत नाही. हे बघ, मी असं धरून उभा राहतो, मी सांगितलं बघ तिला. अरे आता नको लाव रे, उडते त्या अंगावर उडेल ना. तुम्ही म्हणा ना, तुम्ही म्हणा सर. गावाला कळलं पाहिजे आपल्या अंगणात आहे कार्यक्रम. वा भाऊ वा. नंतर ए बाळा, नंतर हा. दुसरं गाव. दुसरं गाणं डोळे दाखवून घ्या. तुम्ही डोळे दाखवून गाणं गा. उगाच घाबरू नका फार. उघडू नका डोळे एकदम. डोळे पूर्ण दाखवून गाणं गा आता.
पावसात भिजून मोठा झालेला आहे तो. या. मला पण एक गाणं घ्यायचं आहे ना. ते आमच्या गावचं सुकरण पोरगा आज तुमच्या समोर सर हे गाणं सादर करणार आहे.